असं सांगावं. त्याचं कारण आहे, धार्मिक कार्यक्रमामध्ये जनरली लोक आमचं काय ऐकायला आलेले नसतात. बरोबर आहे ना? कारण तो हा किलबिलाट या आनंदाच्या क्षणामध्ये आम्ही आमचं लांबत चाललेलं भाषण जर केलं तर लोक लांडगे परिवाराने धोंडे घेऊन ठेवलेले ते फेकून मारू नये याची काळजी घेत अतिशय कमी वेळामध्ये मी मनोगत व्यक्त करून मला पुढे जायचंय. खरं म्हणजे जग आधुनिक तंत्रज्ञानाकडे झुकलेलं आहे. बरीच लोक धार्मिक कार्यक्रमावर बंधन आणून लग्न असू द्यात किंवा धार्मिक सोहळे असू द्यात, मुंजी असू द्यात, साखरपुडा असू द्यात, अगदी 2-5 लोकांमध्ये कार्यक्रम घेण्याचं फॅड आता सुरू झालं. परंतु प्राचीन काळापासून ज्यांची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने असे धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम समाजाने मान्यता दिलेली असतात. त्याच्या पाठीमागे कारण आहे, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकमेकाची ख्याली, विचारपूस, सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी वाटून घेण्याचं सगळ्यात मोठं साधन अशी कार्यक्रम असतात. भारत माता की, भारत माता की, वंदे. आता कार्यक्रम झाला की लगेच आपण धोंडे खायला जाणार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती की 1-2 मिनिटं आमचं मनोगत, जे लांडगे परिवारांचं कौतुक आपण करायला पाहिजे, त्यासाठी मी त्या मनोगतासाठी इथं उठलोय. प्राचीन संस्कृती जपण्याचं काम पांडुरंगजी लांडगे भोसरीला राहतात पुण्यामध्ये. असं म्हटलं जातं की माणूस पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर फार व्यवहारिक बनतो. अगदी आलेल्या पाहुण्याला ते विचारतो, जेवण करून आला असाल, चहा घेणार आहेत का, पाणी दिलं जातं, त्यात काही शंका नाही. परंतु दरवर्षी या माध्यमातून ते लोकांचा संपर्क, आपले पाहुणे रावळे, समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती सगळ्या समूहाला एकत्र आणून सगळ्यांना धोंडे खाऊ घालणं, दर 3 वर्षाला अशा पद्धतीचा कार्यक्रम ते ठेवतात. आणि आपल्या कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सत्कार करणं मला फार आनंद झाला. तुला करणं हे फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असतं. किंबहुना तुला त्यांची होते की ज्यांनी आपल्या कुटुंबियांसाठी, समाजासाठी, देशासाठी कार्य केलेलं असतं. आपण महाबळेश्वरला दर्शनाला गेल्याच्या नंतर उजव्या हाताला एक चित्र आहे आणि त्या ठिकाणी तुला केलेली काही साधनं, त्या काळचा तराजू वगैरे अशा पद्धतीने ठेवलाय. छत्रपती शिवरायांनी मासाहेबाची तुला त्या ठिकाणी सुवर्ण मुद्रेमध्ये केली होती. हा इतिहास आज परत आम्हाला बघायला मिळाला. आपल्या वयस्कर व्यक्तींचं वय वाढावं, त्यांनी जास्त दिवस वटवृक्ष म्हणून आमच्याशी सावली देत राहावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. ही फार मोठी भावना आहे. आपल्या बरोबर आलेली लहान लहान मुलं असू द्यात, हे असू द्यात, ते कुतूहलाने विचारत असतील की आजीची तुला का करायची. त्याचं कारण असतं की मी माझ्या आजीची म्हणजे अर्थात माझ्या आईची काळजी घेतोय. उतार वयामध्ये मात्र तू पण आमची काळजी घे, हा धर्म संस्कार या ठिकाणी रुजवला जातो. इतका छान कार्यक्रमाचं औचित्य साधून आज विश्व चैतन्य महाराजांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अशोकरावजी होके, माझे मित्र शहाजी सोळंके, उत्तरेश्वर खदाळ, बंडूजी खांडेकर, रामेश्वरजी फुलशंकर, बाबू सेठ नहार. मला कौतुक करावं वाटतं लांडगे कुटुंबियांचं दायित्व. विलासप्पा लांडगे असू द्यात, डॉक्टर पांडुरंगजी लांडगे असू द्यात, बंडखोर म्हणून लांडगे कुटुंबात जन्मलेले आमचे परमेश्वरजी लांडगे असू द्यात, त्यांचं काहीतरी वेगळंच असतं. त्यांनी ध्येयदानाची संकल्पना प्रत्यक्षात हे आणली, त्यामुळे त्यांचा मी मनपूर्वक सत्कार केला. दिलीपजी लांडगे वकील साहेब आमचे कौटुंबिकच आहेत. अशोकजी लांडगे, प्रथमेश लांडगे, बाळासाहेबजी लांडगे, रवींद्रजी कुरपे, साहेबराव नाना सर्वदे, माझ्या समवेत असलेले सर्व माझे मित्र परिवार, अजय शिंदे, सर्व
या ठिकाणी उपस्थित असलेले प्रतिष्ठित माता भगिनी बंधूंनो, मला जसजसं कार्यक्रमाला यायला जवळ आलो 2-3 ठिकाणी मला थांबवलं. शेवटी शेवटच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं की त्या ठिकाणी धोंडे हे लांडगे हे धोंडे घेऊन बसलेत, मी नाही गेलो तर त्याचं दगडावर परिवर्तन होईल म्हणून त्यांनी लवकर सोडलं. लहानपणी मलाही असं वाटायचं की धोंडा खाऊ घातला म्हणजे काय दगड टाकून खाऊ घालतात का काय. आणि मग धोंडे ही कल्पनाच वेगळी आहे. त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, शास्त्रीय दृष्टिकोन आहे, पौराणिक खेदा कथा आहेत. तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की जो अधिक मास संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो त्याचं एकमेव दैवत माजलगावच्या पुरुषोत्तमपुरी आणि त्या पुरुषोत्तमपुरी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी हे मला माहिती आहे. कारण चांगलं करायचं कुणी रोखू शकत नाही, वाईट करायचं कुणी करू शकतो. परमेश्वराने दिलेल्या ताकदीचा उपयोग फक्त चांगलं करण्यासाठी वापरायचा हा मनोदय व्यक्त घेऊन या भागामध्ये सातत्याने मी फिरत असतो. आणि तुम्हाला माझा अभिमान आहे म्हणून या लांडगे कुटुंबियांच्या याच्यावरती माझी पत्रिकेवरती नाव घेऊन माझा फोटो टाकला हे मला कळत नाही का. मला तुमचा जितका तुम्हाला माझा अभिमान आहे एवढाच मला तुमच्याविषयी अभिमान आहे. लांडगे कुटुंबियांविषयी हे राष्ट्रकार्य आहे, हे समाजकार्य आहे. अंत्यविधी होत असताना अक्षरशः मी असे काही महाशय पाहितले, अग्निडाग दिला का हे फोनवर विचारतात आणि नंतर उपस्थित राहतात. माणूस की इथंच लोक पावले. जितका मोबाईलनी कहर केला, माणसं माणसापासून दुरावली. काही दिवसांनी कळतं की माणूसच शिल्लक राहिला नाही, तो माणूस गेलाय. पण ज्यावेळेस असे कार्यक्रम एकत्र येतात त्यावेळेस अशा कार्यक्रमामध्ये एकमेकाच्या सुखदुःखाची चर्चा होती. म्हणून तुम्ही पुण्यवान आहेत की तुम्ही असा कार्यक्रम इथं आयोजित केला. मी मुद्दामून माझ्या आईला घेऊन आलो. वयस्कर माणसं जेव्हा अशा कार्यक्रमात येतात त्यांची जगण्याची उमेद वाढते. त्यांच्या मनामध्ये उत्तर वयामध्ये आलेला प्रश्न असतो की आपण जगायचं कुणासाठी. या प्रश्नाचं उत्तर कुठलं असेल तर या अशा कार्यक्रमातून जगायचं या सर्वांसाठी. आणि त्यांची ज्यावेळेस स्तुती वगैरे होते वयस्कर माणसाची, त्यांच्या डोक्याचा पदर हे फार आता दुर्मिळ चित्र आहे. काही शेवटची पिढी आहे. आधी कधी काळी पटके दिसायचे, फेटे दिसायचे, आता टोप्या दिसतात, ह्याही दिसणार नाहीत. आता टोप्या घातल्या जातात, टोप्या डोक्यावर नाही तर टोप्या घातल्या जातात. हा समाजातला सिद्धांत आहे. मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटला. मी आज ड्रेस घालून आलो, कालच मला धोंडे वगैरे सासरवाडीहून आले होते. म्हटलं आल्या सगळ्या लांडगे कुटुंबियांना म्हटलं हा ड्रेस आणला असता तर मी तुमचा कुटुंबाचा भाग म्हणून तोच घातला असता. त्याचं कारण आहे की तुम्ही ड्रेस कोड दरवर्षी ठेवता. एक चांगला संदेश जातो की हम सब एक है. प्रत्येक जण व्यवसायाच्या निमित्ताने विविध भागामध्ये गेला असाल तरी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्या मनामध्ये येणं, ड्रेस कोड तयार करणं, अन्नदान घडवणं, वयस्कर व्यक्तींचा सत्कार करणं, ही समाज संस्कृती जपण्याचं काम तुम्ही करताय म्हणून तुमचं कौतुक करायला मुद्दामून इथं आलोय. मला ज्यावेळेस मी वाचलं किंवा समाजामध्ये जगत असताना असं सांगितलं कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि कन्यादान हे एखाद्या पुरुषासाठी केलेलं असतं वडिलांनी, त्यावेळेस तो पुरुष साक्षात विठ्ठल आणि पुरुषोत्तम विष्णू मानला जातो. ज्यावेळेस अधिक मास हा अपशकुनी मानला जात होता. सूर्य आणि चंद्राचं जे मार्गाक्रमण आहे याच्यातली तफावत दूर करण्यासाठी 3 वर्षाच्या कार्यकालामध्ये 1 महिना ज्यावेळेस घातला जातो, या कार्यकाळामध्ये सगळं अशुभ म्हटलं जातं. त्यावेळेस विष्णूंनी स्वतः अवतार घेऊन पुरुषोत्तमाचं रूप धारण करून हा पुरुषोत्तमाचा अधिक मास केला. आणि मग प्रथा सुरू झाली. ग्रह किती माहित नाहीत, परंतु जावई नावाचा एक ग्रह या पृथ्वी तलावरती आहे, त्याला शांती करण्यासाठी मग त्याला धोंडेदान केलं जातं असं समाजामध्ये. मग कधी काळी पहिल्यापासून चांदी आणि तांब्याचे त्याला जे काही वस्त्र आणि भांडे वगैरे त्याला दिले जायचे. काळ बदलला, कलियुगाला. धोंड्याबरोबर दगड नाही तो सोन्याचे दगड विटा मागावा लागले लोक, एवढं सुरू झालं. मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं पुण्यातल्या काही प्रकरणामध्ये धोंड्याच्या ठिकाणी सोनं कमी दिलं म्हणून मुलींची ज्या पद्धतीची ससे हातफूट झाली, किंबहुना हत्या झाली, बळी ठरली.
परंतु या सगळ्याला छेद देऊन सर्वांसाठी धोडेदान कुटुंब करणारा लांडगे कुटुंबी मात्र दुर्मिळ आहे, म्हणून तुमचं कौतुक करायला मी आलोय. मला आनंद वाटतो. अशा कार्यक्रमातून सामाजिक एकोपा घडवला जातो. पण काही काळाच्या नंतर आता जावयाला धोंडे देणं बंद होऊन जाईल. काळ प्रतवी गोल ही सगळी फिरत फिरत सगळ्या गोष्टी तिथंच आणते असं म्हटलं जातं. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जेव्हा जावयाला मान होता तेव्हा आता मुलं मात्र मुली शोधत असताना हात जोडून विनंती करतात की फक्त मुलगी द्या, हुंडा आम्ही देतो. ही स्थिती निर्माण झाली आणि हे होणं गरजेचं होतं. पुरुषांचा अहंकार असू द्या, ज्या पद्धतीनं सामाजिक इनबॅलन्स झालं होतं ते सगळं बॅलन्स करण्याचं काम मात्र पृथ्वीवरती निसर्गाने केलंय. आणि जी लोक हुंडा वगैरे मागतायत त्यांना आता हुंडा हा कालबाह्य झालेला दिसेल, आत्ताच झालाय. माझ्या वडिलांनी माझी आईची माफी मागतो. कालानुरूप समाजाची प्रघात म्हणून माझ्या वडिलांनी हुंडा घेतला. माझी प्रतिकूल परिस्थिती होती, माझा उद्योग अडचणीत होता. माझ्या मनामध्ये ती सल होती की आपल्या वडिलांनी समाजाची रीत म्हणून कुठल्याही असू देत वडील हुंडा घेतलाय. मी एके दिवशी महिंद्राचं ट्रॅक्टर घेतलं, हुंड्यापेक्षा 1 लाख रुपये जास्त उभा केले आणि डायरेक्ट सासरवडिलांनी उभा केला आणि त्यांच्या हाताने पूजा केली. म्हटलं हा हुंडा तुमचा परत दिलाय, हा समाजाचा इतिहास तिथं निर्माण झाला पाहिजे. मला फार आनंद वाटला. समाजातल्या काही प्रथा चालल्या पाहिजेत, परंतु समाजाला छेद देणाऱ्या या ज्या प्रथा आहेत, धोडेदानाच्या माध्यमातून सर्व लोकांना एकत्र आणून त्यांना धोंडे जेवण घालणं, त्यांचा सत्कार करणं ही खूप चांगली सामाजिक परंपरा आपण जपली आहे. आमचे सर्व कुटुंबीय आपल्या समवेतच आहोत, किंबहुना आपण आणि तुम्ही एकच आहोत असा मनोदय व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.